बघितला ज्याच्यामध्ये 34 धावा, परंतु फायपर कंप्लीट करणारा हर्षद तुम्हाला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. बरसना आणि हर्षदला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना या ठिकाणी बघितलं. परी 11 आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल केविन 11. या दोन टीममध्ये ही लढत. केविन 11 टीमच्या माध्यमातून खरं तर या सगळ्या स्पर्धेचं खरं तर केविन म्हटलं गेलं तर विकी मडवी यांच्या मुलाचं ते नाव, आणि भालगाव प्रीमियर लीगची धुरा विकी मडवी याने आपल्या खांद्यावरती उचलली आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते इन ॲक्शनमध्ये आहेत. नवीन सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. केविन 11 आणि परी 11. परी 11च्या कॅप्टनने टॉस गमावला गेला. डिसिजन त्यांच्या अपोजिट आला. खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावं लागतं बॅटिंग. फिल्डिंग ट्रॅप सजवलेले आहेत. विनोद मडवी याला फर्स्ट ओव्हरमध्ये ऑफ साईडला एक फिल्डर लावला गेला आहे, अर्थातच एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आणि एक डीपमध्ये लॉंग ऑनला या ठिकाणी फिल्डर लावला आहे. याच व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचे सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल समोर बॉडीला स्ट्रेस. समीर मात्र त्या ठिकाणी आहेत. डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम असतं. बॉल आला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. समीर मात्र्यांच्या डोक्यावरती हात आहे की थोडासा किंचितसा वाचला असावा स्टंप हिट होण्यासाठी. बॉल त्याने हातामध्ये आल्यानंतर थांबवला नाही, ठेवला नाही. लगेचच बॉल समोर असलेली एसटी तिच्यावरती खरं तर हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती लाईन थोडीशी मिस झाली आणि तिथनं वाचला जातोय तो म्हणजेच सुमित राणे. गणेश मात्रे ऑन द स्ट्राईक. ओव्हर द विकेटने आता प्रॉपरली गॅपमध्ये प्रॉपरली बॉल अगदी आपण जर पाहिला गेला तर थोडासा जरूर अडेल. त्या ठिकाणी बाबा आहेत. उचलला बॉल. या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि या 2 धाव्याने 3 धावा. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर फायपर कंप्लीट झाली. 34 धावाही झाल्या. म्हणजेच या खलपट्टीवरती पोषक असणारी बॉलिंग आणि खेळपट्टीवरती फलंदाजांना मिळणारी खरं तर अपॉर्च्युनिटी ही पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. गणेश मात्रेसाठी हा बॉल गॅपमध्ये ढकलायचा होता. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बॉल फेकला जरूर विनोद मडवीकडे विकी मडवीने, परंतु स्टंप पासून थोडासा दूर होता. 3 विकेटसाठी उत्कृष्ट उद्योजक भालगावचे नशीब मडवी आणि संदीप मडवी यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर द विकेट. यावेळेला रिव्हर्स फटका पॅटर्न स्ट्रोक त्याचा आवडता, ज्या फटक्यावरती त्याला प्रसिद्धी मिळाली गेली. खरं तर स्विच हिट नव्हे तर स्वीट हिट. पहिल्याच ओव्हरमध्ये विनोद मडवीच्या विरोधात सुमित राणेचा रिव्हर्स चौकार. फुटवर्कचा वापर जेव्हा तुमच्याकडे असेल ना, तेव्हा फुटवर्कच्या वापराने तुम्ही असे स्ट्रोक खेळू शकता. आणि या खेळाडूकडे खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. नेहमी दिमागाला तो शांत ठेवत असतो. त्याचा अटॅक त्याचा डिफेन्स तुम्हाला बॉलचा मेरिटनुसार पाहायला मिळाला आणि बॉलची मेरिटने हा रिव्हर्सचा चौकार त्याचा पाहिला. आता समोर खेळतायत मिडॉन नाहीये, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. त्या अनुमानाने बॉलवरती 2 धावा जरूर मिळतील, कारण तेवढा अवधी होता या 2 धावा पूर्ण करण्यासाठी आणि तो अवधी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण एक चौकारी पाहिला. 2 दुहेरी 2 एकेरी टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या 10. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळल्यात, परंतु डीप मध्ये. हॅलो हॅलो संकेत. हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. अंपायरशी कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाहीये. मी विनंती करेन की आपल्या गावातली ही लीग आहे, त्याच्यामुळे आपण कॉपरेट करणार नाही तर थोड्याशा अडचणी येतील या स्पर्धेला. त्याच्यामुळे विनंती करेन आर्ग्युमेंट करू नका. आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा झाल्या ते आम्ही सांगतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 2 आल्या. हा 12च झालेले आहेत. फक्त आम्ही विश्लेषण करतोय की कोणत्या बॉलवरती किती धावा आल्या. 12 आलेले आहेत.
विनोदचं पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बांधल्या गेल्यात 12. विकेटच्या शोधामध्ये नेहमी असलेला विनोद मडवी, परंतु त्याच्या अगेन्स्ट एक चौकार याला. धावा दुहेरी बघितल्या तर 3, त्याच्यानंतर 2 सिंगल सुद्धा आल्या. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला तर आलाय जय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर तुम्ही धावसंख्या 12 बघितल्या. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये जय. पहिला मॅच मध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर 39 धावसंख्येचं टार्गेट लवकर कंप्लीट झालं. लवकर कंप्लीट झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय जय. पहिलाच बॉल गणेश मात्रेसाठी ऑन साइडला योगेश मडवी त्या ठिकाणी आहेत, पोहोचू शकले नाही. टप्पा पडलाय, बॉल अगदी बाउंड्री लाईन लगत या ठिकाणी गेला आणि थँक्यू डीजे मास्टर. थोडीशी स्वतःची काळजी घ्या, कारण आपल्याला माहिती आहे की तो जो लॉंग स्टॉपच्या बाजूला फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग विभाग कसा आहे, तिथे डायरेक्टली खाली आहे. त्याच्यामुळे तिथे कोणत्या प्रकारची रिस्क उचलू नका. बरं झालं योगेश मडवी तुम्ही त्या ठिकाणी गेला नाहीत. बॅटिंगसाठी ज्या नियमावली आहेत ते आम्ही तुमच्यासाठी सुखरूप तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु या बॉलवरती फिल्डरला कदाचित दुखापत थोडीशी असावी. आपण अशा अपेक्षा बाळगूया की गंभीर दुखापत नसावी त्या खेळाडूला. या बॉलवरती चौकार आलाय. अर्थातच धावा जर आपण पाहिला तर 16 झाल्यात. गणेश मात्रेच्या बॅटमधून नुकताच एक चौकार तुम्ही पाहिलाय. ऑफसमवरती बॉल होता, ऑनसाइडला ताकदीच्या वापराने फक्त वळवला, टर्न केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण जरूर होतील. तिसरीचा अटेम्प्ट करणार नाही, कारण ॲक्युरेटली बॉल आलाय सचिन म्हात्रे यांच्या हातामध्ये. बॉलला त्याने पाहिलं. गणेश मात्रेचा टप्पा जर बघितला गेला तर पाहण्याची जी त्याची शैली आहे, टप्पा ते लवकर ओळखतात. ऑफसमवरती बॉल होता, तिथून त्याने टर्न केला गेला. बॉलवरती धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 18. जय तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट सुंदर, सफल, यशस्वी ठरला. फुल टॉस बॉल त्याला फक्त रिव्हर्सच्या माध्यमातून टर्न केलं गेलं. डीपिश कव्हर पॉइंटला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला दुसरा 4. नजर जर आपण पाहिली ना तर गणेश मात्रेची अशाच प्रकारे असते. प्रत्येक बॉलवरती तो पाहत असतो. फुटवर्कला जास्त अनुसरून तो मोठे स्ट्रोक खेळत असतो. खरं तर गणेश मात्रेच्या बॅटमधून तुम्हाला षटकार कमीच पाहायला मिळतील, परंतु चौकारांसाठी ना त्याच्या ज्या शैल्या आहेत, म्हटलं गेलं तर बॉलकडे बघणं, रिव्हर्स लवकर अटेम्प्ट करणं, गोलंदाजाला रीड करणं, या सगळ्या गोष्टी तो क्रिकेटमध्ये करत असतो. आणि भालगावाच्या खरं तर या क्रिकेटच्या परिपाटलावरता ओपनर प्लेयर अर्थातच टेक्निकल प्लेयर म्हणून आपण गणेश मात्रेला बघितलंय. त्याच्या बॅटमधून हा चौकाराला रिव्हर्सच्या माध्यमातून. या चौकाराने धावफलक वाढत असताना 22. कूल डाऊन समीर म्हात्रे. समीर म्हात्रे कूल डाऊन. स्वीप करायचा होता. यावेळेला गती चांगली होती, गतीचा वापर केला. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. खरं तर गती तुमचा बचाव करू शकते. या गतीचा आता वापर करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला जय. एकंदरीत त्याने बॉल फेकला गेला हा चौथा. त्याच्या विरोधात 2 चौकार आल्यात. त्यांनी खर्च केला धावा 10. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या. ऑप्शनवरती आता बॉल टाकला, हाही वेगाने होता. आकाशमध्ये बीट झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बाद होता त्या ठिकाणी. सुमित राणे अडचणीमध्ये संघ नव्हता जरूर, ही भागीदारी फोडायची नव्हती, परंतु एक चुकीची कॉलिंग या ठिकाणी कारणीभूत ठरत असताना सुमित राणेला बाद करण्यासाठी मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून सुमित राणे बाद लागणारा 22 वरती पहिला झटका.
क्रिकेट विथ द म्युझिक. तुम्ही नेहमी क्रिकेटला अनुसरून संगीत अनेक सारे बघितल्यात. आता सध्या तरी संगीतांची सुंदर ज्यांच्याकडे खैरियात आहे, ज्यांच्याकडे संगीतांचा भरपूर जास्त प्रमाणात साठा आहे, ते आमचे स्वामी समर्थ स्वीट्स यांच्याकडनं एक पारितोषिक आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. विविध प्रकारच्या मिठाई, अनेक सारे नमकीन आणि त्यानंतर समोसा, वडापाव, भजी यांच्या स्वीट कॉर्नरमध्ये मिळतात. त्याचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं हे पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन प्रमोद. प्रमोदसाठी हा बॉल तोही वेगाने टाकला. अपील केली जाते जयच्या माध्यमातून, परंतु अपीलमध्ये जरूर इंटरेस्ट दाखवला नाही अंपायर्सने. ते सांगत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण धावा जर पाहिल्या गेला तर 10 आल्या या ओव्हरमध्ये, परंतु महत्वाची एक विकेट. अर्थातच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना परी 11. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील BBC 11 त्यांच्या विरोधात गावदेवी 40+ म्हणजे यंगस्टर आणि त्यांच्या विरोधात लेजंड. सध्या तरी एक खेळाडूची जितेश चिकनकर यांना चिंता असेल. प्रथमेश मात्रे त्यांचे जवळचे मित्र, परंतु आता हाताला इंजरी असल्या कारणाने ते इन ऍक्शन मध्ये नसेल. परंतु शँकी आता आल्यात, एक स्टायलर बॉलर ज्यांची चर्चा पनवेल विभागामध्ये 2 दिवसापूर्वी भरपूर झाली, परंतु आता ते इन ऍक्शन मध्ये प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आता या ठिकाणी सजवलं जाते. समीर म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आले म्हटले गेले तर सर्व खेळाडूंची आता कसोटी. त्यांचा अग्रेसिव्हनेस तुम्हाला नेहमी पाहायला मिळाला. जरूर ग्राउंड वरती ते कोणत्याही कोपऱ्यावरती असले ना तरी त्यांचा आवाज तुम्हाला या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत येताना पाहायलाच मिळेल, कारण त्यांचा इनबिल्ड स्टॅबिलायझर आहे जे त्यांचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी मदत करतात. समीर म्हात्रे आलात आता बॉलिंग मार्क वरती आणि त्याच्या समोर गणेश म्हात्रे. हा मित्रांनो कॉन्टेस्ट ना खूप चांगला रंगेल, कारण गणेश म्हात्रे आणि समीर म्हात्रे जेव्हा एकामेकाच्या विरोधात आले तेव्हा तेव्हा तुम्हाला फनी मुमेंट्स पाहायलाच मिळाल्यात. त्याच्यामुळे आता आपण पाहूया. समीर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती अपील झाली आहे. अंपायर्सकडे अपील केली. आउट दॅट असा आवाज आला, परंतु अंपायर सांगतात लेग बाईट्स, लेग बिफोर विकेट नाहीये. गणेश म्हात्रे पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु लेग बायच्या रूपाने. समीर मात्र टोपी जी आहे कॅप ती कॉलिंग देऊन तुम्हाला अंपायर्सला सांगायचं आहे, आणि तर मग वेगळा कॉन्ट्रोवर्सीज नकोय. या बॉलवरती सिंगल आली. सिंगलने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती धावफलक पोहोचला गेला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा सरसेनापती, टीमचा लीडर, टीमचा कॅप्टन, डावखोऱ्या त्याचा विस्फोटक प्रमोद सोरखादे. ओव्हर द विकेटने टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल मागे पाठवायचा होता. गणेश मात्रे अगदी अर्धा क्रीज वरती आलाय ही धाव पूर्ण करण्यासाठी. याच्या अगोदरच्या बॉलवरती सुमित राणेचं जाणं थोडंसं अंगलत येऊ शकतो. तो एक असा खेळाडू होता जो कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतेही फटके खेळू शकतो, परंतु रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन तोही डावखोऱ्यात आणि चांगला खेळतो. फुल टॉस बॉल ऑन साइडला, ताकदीचा वापर करायचा होता. परफेक्टली गॅप मध्ये टप्पा पडलाय. कुणाल मात्रे यांच्या डोळ्यासमोरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर, मिड विकेटच्या बाहेर. नौकार
दिवसामध्ये ही स्पर्धा चालू झाली आणि नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा संपेल. म्हणजेच एक यशस्वी स्पर्धा संपन्न एक नवीन वर्षामध्ये होईल. त्याच्यामुळे ही संकल्पना खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळाली. या संकल्पनेला रुजू करत असताना भालगाव प्रीमियर लीगचं हे पर्व जर आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते 5व्या पर्वामध्ये तुम्ही बघत आहात. म्हणजे सर्वांना वाटावं गर्व असं या स्पर्धेचं 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये स्वर्गीय भागुबाई मोतीराम राणे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी क्रिकेट संघाला आणि या भालगाव प्रीमियर लीगला ज्या सामनावीराचा पुरस्कार साठी ज्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, ज्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या गेल्या, त्यांचेही आपण मनापासून आभार व्यक्त करू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32. मागच्या मॅचमध्ये 39 धावसंख्येचं लक्ष होतं आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय सुचित राणे ओव्हर नंबर 4 मध्ये. या खेळाडूला तुम्ही जास्त बॉलिंग करताना बघितला नाही, परंतु पर्यायी बॉलर म्हणून भाल संघ या गोलंदाजाचा वापर करत असे. त्याच्यासमोर आहे डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज टीमचा कॅप्टन प्रमोद सोरखादे. पहिलाच बॉल लेंथ वरती ऑन साइडला हुकचा अंदाज, बॉलला पाठवला गेला त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल आलाय की पहिलाच बॉल वरती प्रमोदच्या बॅटमधून आलाय विरोधात सुचितच्या चौकार. लेंथ बॉल तुम्ही जास्तीत जास्त प्रमोद सोरखादे समोर टाकाल ना तर तुम्हाला रिझल्ट हाच पाहायला मिळेल. कारण नजरेचा खेळ प्रमोद सोरखादेला माहिती आहे. अनेक साऱ्या विभागामध्ये प्रमोद सोरखादे याच्या नावाची छाप त्याच्या फलंदाजीमध्ये मिळत असते. एक फिरकी बॉलर सुद्धा आहेत. मुख्य संघामधून अनेक वेळा प्रमोद सोरखादेचा खेळ खूप चांगला राहिला. त्या अनुमानाने तुम्ही त्याच्यासमोर लेन बॉल टाकू शकत नाही आणि स्पेशली स्लो बॉल तर तुम्ही त्याच्यासमोर टाकू शकत नाही. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा कंप्लीट केला गेलाय. ही खासियत आहे प्रमोद सोरखादेची. दोन्ही बाजूने खूप चांगल्या प्रकारे खेळत असतो. लागोपाठचा दुसरा चौकार दाखवत असताना अगेन्स्ट सुचित राणेच्या. वेलकम अक्षय चिकनकर. खरं तर एक काळ असं होतं की अक्षय चिकनकरला भालगावाचा विश्वजित ठाकूर म्हटलं जायचं. कारण ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन अक्षय चिकनकरची खूप चांगल्या प्रकारे कामगिरी. परंतु आज कदाचित या स्पर्धेमध्ये तो गाजेल कारण त्याच्या समवेत वैभव मडबी आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं होणारच. 2 चौकार आल्यात. 2 चौकारांनी टीमचं धावफलक आता जलद गतीने वाढतंय. टीमची धावसंख्या 40-40. यावेळेला लेग स्टंपवरती बॉल होता परफेक्टली. फक्त दिशा देत असताना डीप मध्ये फिल्डर आहेत. तिसरा कदाचित चौकार आला असता परंतु फिल्डरने अडवला गेला तो बॉल. फिल्डर त्या ठिकाणी होते विकी. त्याने बॉल अडवला गेला आणि त्या अनुमानाने आपण बघत आहात या बॉलवरती सुद्धा धावा 2. बॉटमॅनचा सुंदर वापर होता. लेग स्टंपवरती बॉल फक्त फ्लिकचा अंदाज. 2 चौकार आले सुचितच्या विरोधात. त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगला बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळाला. तिथून धावफलक वाढलं जाते 42. लेग स्टंपवरती वळला सुद्धा बॉल परंतु त्या वळलेल्या बॉललाही वळवलं गेलं. विकी आहे त्या ठिकाणी. प्रयत्न त्यांनी केले जरूर परंतु हातातनं हा बॉल निसटला गेला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. म्हणजे या ओव्हर मधला हा चौकार नंबर 3. सध्या तरी मोरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विनिंग मॅच साठी शीतपेय जे आहेत ते शीतपेय आता या ठिकाणी आलेले आहेत. जो सामना जिंकेल त्या टीमचा जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल अर्थातच ते फक्त निमित्त परंतु पूर्ण टीमला हा शीतपेय पिण्याची अनुमती मिळेल. तिसरा चौकार आला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 46. ऑफसमवरती बॉल होता. ऑन साइडला लॉंग ऑनला पाठवला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अडवण्याचा प्रयत्न अडवलाय जरूर. फिल्डर थोडासा फंबल होतोय. जय त्या ठिकाणी होते परंतु या अजून काहीशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. गणेश मात्रे आघाडीला गेलाय. जास्त त्याला स्ट्राईक मिळाली आहे परंतु प्रमोद सोरखादेचं आता काम जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात 4 चौकार. दुहेरींचा समावेश 3 वेळा त्याने केलाय आणि इंडिव्हिज्युअल त्याने खूप चांगल्या प्रकारे धावफलक बनवलंय. शेवटचा बॉल या इनिंग मधला राऊंड द विकेट. राऊंड द विकेटने हाई ऑप्शनवरती बॉल परफेक्टली गॅपमध्ये योगेश मडवीचे बंधुरात भावेश मडवी त्या ठिकाणी होते परंतु डीप मध्ये जय आलाय. बॉलला अडवला गेला. तिसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकरवरती फेकी सुचित राणेकडे जोपर्यंत आली आहे तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी झाल्या कंप्लीट. दुसऱ्या मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना परी 11 संघाच्या धावसंख्या जर आपण पाहिल्या गेल्या तर टीमच्या टोटल मध्ये बनतात ते म्हणजेच
51 आणि 52 धावसंख्येचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये ठेवलं गेलंय, ते म्हणजे केविन 11 या टीम समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण कॅप्टनला इन्व्हाइट करूयात. भास्कर बाबू चिकनकर 11 अर्थातच BBC 11 त्यांच्या विरोधात गावदेवी 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हर्षित मडवीला आहे. BBC 11 टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. हां, तेही उपस्थित आहेत, रामदास चिकनकर. खरं तर आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये पोहोचवली आहे, मी त्यांचा आभार व्यक्त करेन की सर्व खेळाडूंना आणि सर्व मान्यवरांना खरं तर जेवणाची व्यवस्था ती जगदीश म्हात्रे सर अर्थातच भाल गावातून जरूर शिक्षक ही पदवी सुद्धा त्यांनी घेतली गेली, परंतु गतवर्षी त्यांना ॲडव्होकेट ही पदवी उचलताना सुद्धा तुम्ही बघितलं. असे सर्वांचे लाडके 40+चे उत्कृष्ट खेळाडू जगदीश म्हात्रे सर यांच्या माध्यमातून आणि परेश म्हात्रे आणि प्रमोद सोरकादे यांच्या माध्यमातून आजची जी जेवणाची व्यवस्था आहे ती त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. सो हे पुण्य खरं तर तुम्ही लाभवताय. तुमचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. गणेश म्हात्रे भालगावचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा चेहरा तुम्हाला नक्कीच उपस्थित पाहायला मिळेल. ते गणेश म्हात्रे आमचे आदरणीय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांनाच विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. तर रामदास चिकनकर या टॉससाठी. सचिन चिकनकर आणि रामदास चिकनकर खरं तर दोघे बंधू आहेत, परंतु आता बंधू एकामेकाच्या अपोजिट. काका आणि काकाच्या अपोजिट आता रामदास खेळायचा आहे. आपण करूयात टॉस तिसऱ्या मॅचचा. लेजंड आणि यंगस्टर या दोन टीम मध्ये आता द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. काटा असा कॉल आणि कॉल आलाय अपोजिट. रामदास थोडस ओपिनियन द्यायचं. सो टॉस जिंकला गेलाय रामदास चिकनकर अर्थातच BBC 11 या टीमचा कॅप्टन आहे. काय डिसिजन आहे रामदास? क्षेत्ररक्षण. आज क्रिकेट सोडून वेगळे काही कामं आहेत का? म्हणजेच कुठे जाणं, कुठला कामकाज करणं? नाही झाली. म्हणजे आता 2 दिवस फक्त क्रिकेटसाठी द्यायची. ही मॅनेजमेंट करत असताना तुझी धावपल खूप बघितली आहे. खेळपट्टीची आखणी करणे आणि ग्राउंडला सांभाळणं हे तूही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहात. परंतु ही मेहनत करत असताना तुला कोणाकोणाची जास्त साथ लाभली या स्पर्धेला खरं तर पुढे आणण्यासाठी? हाय निहाल म्हात्रे, निखिल म्हात्रे आहेत. सर्वच केले मेहनत. मेहनत सर्वांनीच केली, कारण या क्रीडांगणाचं सुशोभीकरण करत असताना साहिल म्हात्रे यांच्या विंचू सुद्धा चावला. आणि त्याही परिस्थितीमध्ये आपण ही प्रीमियर लीग खरं तर कुठेही प्रकारे या प्रीमियर लीगला अडथळा आपण आणला नाही. त्याच्यामुळे नक्कीच आता टॉस तू जिंकलाय. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण. याच्या मागचं काय कारण? प्लेयर अजून घरी आहेत. त्यांना लवकर बोलवा, कारण प्लेयर घरी आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी की लवकरात लवकर पाठवा. समोर सचिन चिकनकर आणि रवी म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतं. आर्नोल्डो भालगाव खरं तर ते या ठिकाणी आहेत आणि 40+ हे खेळाडू सध्या तरी चांगलेच खेळतात. मग त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे. काय वाटतं, तुम्ही त्यांना मात द्याल? 40+ बोललं तर लेस खूप म्हणजे आत्ताच्या आपल्या भालगावात बोललं ते ट्रॉफी आणणार बोललं तर 40+. कारण का आपले रेग्युलर आहेत, एक पण आली नाही अजून. पण 40+ने गावाचं नाव रोशन केलेलं आहे. त्यांच्याशी खेळायला आवडेल आम्हाला. तर धन्यवाद. हा ओपिनियन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला रामदास चिकनकर यांचा. हर्षदला आपण शीतपेय देऊयात, कारण पहिल्या बॅचला आपण शीतपेय या ठिकाणी अवेलेबल नव्हते म्हणून आपण दिलं नाही, परंतु आता शीतपेय या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे. सो आपण हर्षद मडवीला देऊयात मॅन ऑफ द मॅच. तुम्हाला पाहायला मिळाला हर्षद ठोंबरे खोनीचा. एक तुम्हाला हर्षद होड्डो पाहायला मिळाला, परंतु हा हर्षद मडवी आपल्या भाल गावातून खरं तर आता एक नवीन बॉलर उदयास आला ज्याने 5 कंप्लीट केलं पहिल्याच मॅच मध्ये. आपण देऊयात शीतपेय
मी विनंती करेन की गणेश म्हात्रे यांना की तुमच्या शुभ हस्ते हा शीतपेय देऊन या ठिकाणी हर्षदला सन्मानित करा. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली आणि सेकंड इनिंगमध्ये कशा प्रकारे हे सेकंड इनिंगचं स्वरूप असेल हे ऐकूया. आवाज भिवंडीचा, आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा, आवाज सरवलीचा विशाल पाटील याच्या शुभवाणीतून. धन्यवाद. काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा पहिला दिवस तुम्ही अनुभवतात BPL 2024 भाळ प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य पर्वाचा या स्पर्धेचा पहिला दिवस. आणि गणरायांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया की येत्या 2 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे गालगोट न लागता ही स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या पूर्ण होई प्रार्थना आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळीला आपण जो सामना अनुभवता जी लढत आहे फुल लेन टाकलं अपील लाउट शाउट बट अंपायर्सने नकारलं. लेग बाईटचे एक सिंगल रन दरम्यान इथे पूर्ण केली जाईल. बघा दरम्यान दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि जो टार्गेट इथे सेट केलाय 52चं चॅलेंज सेट केलं आणि जी लढत तुम्ही पाहतायत आजच्या या पहिल्या दिवसामध्ये केविन 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये परी 11 अशी लढत आपण पाहत आहात. आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जी टीम केविन 11 52चा चॅलेंज आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. बघा 52चा चॅलेंज म्हणजे पहिल्या सत्रामध्ये आपण भरपूर चांगली बॅटिंग परी 11 या टीमची पाकली होती आणि त्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग प्रत्येकी बॅटरने केली आणि त्याचबरोबरती एक चांगलं टोटल सेट केलं. बट त्याचा पाठलाग करत असताना केविन 11 ही टीम आणि त्यांचा फलंदाज कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील. नेक्स्ट बॉल लुवा फुल टॉस होता. बॅटचा टोला लागला. मिड ऑन मिस्टेक झाली. पण जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो थ्रो केला जातो तोपर्यंत पूर्ण केली जाईल. ही एक सिंगल धाव फळक या एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 9 धावा धाव फळकावरती आपण अगदी पाहिलं होतं की या सेकंड इनिंगची सुरुवातच अगदी धूमधडाक्याने झाली कारण पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला. पण त्यानंतर इथे एक मिनी कमबॅक आपण गोलंदाजाचा म्हणू शकतो. पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाज सध्या सगळीला गोलंदाजी करतोय गणेश गोलंदाजी करतात. बघा पहिल्या चेंडूवरती मिस्टेक जरूर झाली पण त्यानंतर कमबॅक देखील तितकाच चांगला. पण आता पाहावं लागेल घडलं काय. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. संपूर्ण खऱ्या अर्थाने एकत्वाचा संदेश देणारी ही स्पर्धा कारण संपूर्ण भालकर आपल्याला या स्पर्धेमध्ये एकत्रित येऊन खेळताना दिसतात आणि क्रिकेटला एन्जॉय करताना दिसतात. ही गोष्ट महत्वाची आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॅटचा टोला लागला. बॉल हवेमध्ये लीडिंग एज कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल आणि हा पहिला धक्का लागलाय केविन 11 टीमला. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळक टीक जाऊन पोहोचलाय. 10 ऑन द बोर्ड. 10 धाव फलकावरती आणि एक झटका देखील लागला. 3 ओव्हरचा खेळ अजून देखील शिल्लक आणि त्या 3 षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता म्हणजे आस्किंग रेटचा आपण विचार केला तर पर ओव्हर 14 धावा इथनं बनवायच्यात आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं आवश्यक असेल. मग गावची लीग जरी असली
तरी सुद्धा जेव्हा आपण ॲज अ टीम ॲज अ प्लेअर मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, तेव्हा आपल्या माइंडमध्ये फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे जिंकणं. आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतो हे आपल्याला दाखवायचं असतं. स्पेशली जेव्हा गावची लीग होते. आणि ही लीग ना, जे ही यंगस्टर्स आहेत, युवा खेळाडू आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने ही संधी आहे की त्यांच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती संपूर्ण गावासमोर ते दाखवू शकतात. आणि येत्या 2 दिवसांमध्ये कोणते यंगस्टर्स या संधीचा लाभ घेतील पाहणे योग्य असेल. पण अपेक्षा करूया की जितकेही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांच्याकडून हीच अपेक्षा आम्ही ठेवतोय की शिस्त पद्धतीचं क्रिकेटचा सन्मान करतील आणि अंपायरच्या निर्णयाचा सन्मान करतील आणि कोणत्याही प्रकारे बघा वादविवाद न करता प्रत्येकी मॅच कंप्लीट होईल हीच अपेक्षा आपण ठेवूया. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतं. नितेश येतो गोलंदाजी मार्कवरती. 3 ओव्हर अजून देखील शिल्लक आहेत आणि 42 अजून देखील बनवायचं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅक पुल केला ऑन साइडला हवेमध्ये पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. पाहतोय त्या अनुषंगाने एक गोष्ट आवर्जून म्हणावीशी वाटते कारण आमच्या भिवंडी परिसरामध्ये प्रीमियर लीग गावची प्रीमियर लीग आता फारच कमी झाल्या कारण प्रत्येकी गावामध्ये आता 2 संघ 3 संघ या गोष्टी पाहायला मिळतात. बट मग अगदी एक क्रिकेटिंग फॅन असून एक कॉमेंटेटर असून असं म्हणावं असं वाटतं की 2 संघ बनवा 3 संघ बनवा. बट काय असतं जेव्हा तुम्ही हरता त्यासोबत तुमच्या गावाचं नाव देखील हरतो. या गोष्टीची देखील काळजी घ्या. पण भालकरांचं आवर्जून कौतुक करेन कारण आज हे एकत्रित खेळतात आणि हीच गोष्ट महत्वाची आहे. आपल्याला आपल्यासाठी नव्हे तर गावासाठी खेळायचं. मिस्टामिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. कव्हरला फिल्डर्स पोहोचले होते बट संधी इथे गमावली आणि ही संधी मी म्हणेन की तितकी अवघड नव्हती जितकी फिल्डरला वाटली. बट कॅच इथे ड्रॉप आणि इन बिटवीन आपण पाकलं धावपळक पुढे गेला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 धावा धाव फलकावरती 17. सेकंड ओव्हर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण या दुसऱ्या षटकामध्ये नितेश गोलंदाजी करतात. असा पहिला दिवस भाल प्रीमियर लीग 2024चा. ओव्हर द विकेट फुल टॉस होता ऑन साइडला हा फटका आणि फिल्डर पोहोचतात त्या क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या जातील. आणि भारत प्रीमियर लीग 2024 नव्हे तर 2024-25 असं म्हणावं लागेल कारण सुरुवात आपण या स्पर्धेची 2024 मध्ये करणार आहोत आणि स्पर्धेला फिनिश आपण 25 मध्ये करणार आहोत. आणि पागलं गेलं तर उद्या कॅलेंडर चेंज होईल. बाकी काही गोष्टी चेंज होतील नाही होतील ते आपल्यामध्ये डिपेंड असतं कारण प्रत्येकी वर्षी एका गोष्टीचा मी उल्लेख करत असतो आणि आजही तुमच्या समोर नक्कीच करेल. बट या चेंडू नंतर ती चर्चा आपण करूया. बट मॅच इंटरेस्टिंग होईल असंच वाटतंय कारण बॅटर्स देखील त्यांच्या परीने चांगले प्रयत्न इथे करतात आणि हीच अपेक्षा आपण ठेवूया की एक नेक टू नेक फाईट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट नितेश आणि आता मिस्टेक आता हेच मी म्हणेन की पायावरती कुऱ्हाड नाही तर पाय कुऱ्हाडीवरती मारला. बी नो बॉल प्लस बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. टोटल मिळतील 7. फ्रीडचा बॉल असेल. फ्रीडचा बॉल आणि तो देखील फुल टॉसच होता बट मिड विकेटला चांगली फिल्डिंग. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल फील्ड झाला असता तर रनआउटची शक्यता नक्कीच झाली असती. बट तसं काही झालं नाहीये. आणि बघा बालगावचे जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व ग्रामस्थ मंडळ जे कोणी उपस्थित असतील आपण या व्यासपीठावरती आपल्याच गावची स्पर्धा आहे तुम्हा सर्वांचं भाल प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने उडवलाय हवेमध्ये फिल्डर पोहोचतात पण त्यांना देखील भेद देत असताना हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. एका क्षणाला असं वाटलं की कॅच होऊ शकते का बट तसं काही झालं नाहीये. षटकाराच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलाय 33 धावा धावफलकावरती म्हणजे आता फक्त 19 धाव्यांची आवश्यकता असेल. समीकरण फार सोपं झालं कारण या एका षटकामध्ये जर आपण
पाहिलं तर 3 मोठे फटके आपण पाहिले, 3 षटकार आपण पाहिले आणि तेच गेम चेंजिंग राहिले असेच आपण म्हणूया. लोबो फुल टॉस ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला थोडी मिसफिल झाली. एक सिंगल इन बिटवीन पूर्ण केली जाईल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 34 आणि उर्वरित 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आता 18 धावेंची आवश्यकता. आज या स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस, पहिला दिवस आणि आज समालोचन कक्षामधनं तुम्ही आवाज, याच गावचा सुमधुर आवाज जो सातत्याने कल्याण डोंबिवली परिसर, मलणगड परिसर आणि त्यानंतर आमचा भिवंडी विभागामध्ये देखील सातत्याने त्यांच्या आवाजाला नेहमीच भरपूर प्रेम दिलं गेलं. कारण जेव्हाही ते समालोचन करण्यासाठी येतात, ऐतिहासिक माहिती असो, क्रिकेटिंग नॉलेज असो, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं त्यांचं फार मोठं प्रभुत्व आहे आणि जेव्हाही आम्ही त्यांना भेटतो भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी आम्हाला नेहमीच त्यांच्याकडून शिकायला मिळतात. असे आवर्जून बागेजी म्हात्रे सरांचा मी उल्लेख करेन आणि त्याचप्रमाणे आज आवाज जर आपण पाहिला तर साई पाटील सरांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. नो डाऊट हे देखील एक नॉलेजेबल कॉमेंटेटर, सातत्याने कल्याण डोंबिवली तसेच पनवेल रायगड विभागामध्ये त्यांच्या आवाजाची जादू आपण नेहमीच ऐकताना पाहिली आणि आज त्यांचा देखील आवाज तुम्हाला स्पर्धेमध्ये गुंजताना दिसेल. त्याचप्रमाणे ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून युट्यूबवरती टेलिकास्ट केली जात आहे, श्री इव्हेंट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे युट्यूबवरती आणि जेही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, आम्हाला ऐकतात, आवर्जून तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. आपल्या माणसाला मोठं करा, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये येणं, मेहनत करणं हीच सर्वात मोठी गोष्ट असेल. यश मिळेल नाही मिळेल ती अंतरची गोष्ट, बट मेहनत करणं, काम करणं ही गोष्ट महत्वाची आहे. बॅकफुटवरती जाऊन पंच केला बट घडलं काय, बॅटरचा माध्यमातून मिस्टेक आणि आय थिंक अंपायर्स हिट विकेट झालेत का बॅटर, हिट विकेटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला. धक्का दरम्यान आणखीन एक लागला, बट पाकले गेलं तर ॲज अ बॅटर जेव्हा आपण डेप्थ ऑफ द क्रीज उभे असतो तेव्हा त्या गोष्टीकडे लक्ष द्यावा लागतो, कारण हिट विकेट होण्याची शक्यता देखील असते. फटका फार चांगला होता, बट बॅटर हिट विकेट झाले आणि धक्का आता हा लागला मैदानाच्या आतमध्ये. जर आपण टाकला दुसरा धक्का लागला. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज धीरज बॅटिंग करण्यासाठी आले. त्याने तिसऱ्या षटक आपण पाहतोय जो गोलंदाज सध्याच्या घडीला प्रमोद गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला, बोट फिरवली होती, अपील देखील दरम्यान हलकीशी झाली, बट अंपायर समत नाहीयेत. डॉट बॉल इथे येतो. समीकरणाविषयी थोडी चर्चा करूया. सध्याच्या घडीला जे स्कोर कार्ड आहे 34, म्हणजे अजून देखील जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 18 धाव्यांचे, म्हणजे सामना अजून पूर्णपणे संपलेला नाहीये. अजून देखील मी म्हणेन फिल्डिंग टीमकडे भरपूर काही शिल्लक आहे, प्रयत्न करायला हवेत. नेक्स्ट बॉल आणखीन एक धीम्या गतीचा चेंडू, आता देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आता देखील निर्धाव चेंडू येतोय. सामना तर इथे बनवला गोलंदाज प्रमोदने, असंच मी म्हणेन. कमबॅक आपल्या टीमला इथे करून दिलं. इथे 9 चेंडू आता शिल्लक असतील आणि 9 मध्ये बनवायचा आहे 18 धावा. आस्किंग रेट आता 12 वरती जाऊन पोहोचला, बट हा 12चा आस्किंग रेट कोणाचे 12 वाजवेल आणि कोणाला हसवेल ते देखील पाहणं योग्य असेल. बट लढत आतापर्यंत ही चांगलीच राखली. नेक्स्ट बॉल फुलडन टाकला आतलीकडे, बॉल मागे चाललाय. फायनल एकसे फिल्डर पोहोचतात, फिल्डिंग चांगली, मिळेल एक सिंगल. आता सध्याच्या घडीला आहे ते 8 चेंडू शिल्लक आणि 17 धाब्यांची आवश्यकता. म्हणून आपण हे म्हणू शकतोय की मॅच ऑन, मॅच मध्ये कमबॅक फिल्डिंग करणारा संघ अर्थातच आपण पाहतात परी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये केविन 11 ही लढत. बट या लढतीमध्ये बाजी कोण मारेल, आणि दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये त्यांचा पहिलाच सामना आय थिंक खेळतात. आणि जेव्हा लीग क्रिकेट आपण खेळतो पहिली मॅच महत्वाची का असते, कारण पहिली मॅच जेव्हा आपण जिंकतो ना तेव्हा आत्मविश्वास तर वाढतोच, बट आपला टीम कॉम्बिनेशन काय असला पाहिजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा देखील एक चांगला अंदाज आपल्याला येतो. त्या अनुषंगाने पहिली मॅच जिंकणं नेहमी महत्वाचं राहिलं लीगमध्ये. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि साऊंड आय थिंक आला होता, कारण प्रतिक्रिया विकेट किपरची देखील तीच होती आणि जवळ समालोचन कक्षापर्यंत हा आवाज आला.
आता 7 चेंडू शिल्लक, 16 धावेंची आवश्यकता. शेवटचा बॉल अगदी महत्वाचा, कारण या अंतिम चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये मी म्हणेन बाउंड्री हवी आहे. नेक्स्ट बॉल धीमा गतीने टाकलाय, लॉफ्ट केलाय, बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर, लॉंग ऑन पार. निर्णायक क्षणावरती हा मोठा फटका, षटकार. दहा मध्ये आता बनवायचे 10 धावेंची आवश्यकता. काय फटका आपण पाकलाय लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉल वरती. धीरज सबाट मधनं आपण षटकार पाकला. 10 धावेंची आवश्यकता. पहिलाच बॉल पायांवरती, लाऊट शाउट. अंपायर्सने नकारलं. लेग बायचं एक सिंगल. आता 5 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतो, कारण बघा ॲज अ समालोचक म्हणून आणि एक क्रिकेटिंग फॅन म्हणून मी तर आवर्जून नेहमी सांगत असतो की मॅच कोणीही जिंकू, त्या मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचा संघर्ष पाहायला मिळालं पाहिजे. आणि वॉट अ बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. या गोलंदाजीने ना सध्या सगळीला परी 11 टीमला या मॅच मध्ये जिवंत ठेवलं आणि अजून देखील फाईट सुरू आहे. आता येथे 4 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. लीग स्टेज मध्ये पकली लढत दोन्ही टीमचे आहे. बडी ते बाजी कोण मारेल. परफेक्ट यॉर्कर, वन्स अगेन फुल लेंथ डिलिव्हरी. समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑन सेफ फिल्डर. मिसफील्ड झाली, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अशा परिस्थितीमध्ये ही मिस्टेक करणं किती महाग पडेल, कारण जिथे मी म्हणेन जास्तीत जास्त 2 मिळाल्या हव्या होत्या, तिथे मिळाल्या या 4. आणि आता येथे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये बनवायच्यात 5 धावा. आणि बघा एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा की मॅच टाय झाली तर का. बघा मलंगड क्रिकेट, कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जो नियम आहे की फर्स्ट ऑफ ऑल मॅच जर टाय झाली तर विचार विकेटचा केला जाईल, आणि त्यानंतर जर विकेट्स देखील लेवल असतील तर टॉसचा विचार केला जाईल. आणि विकेट्स किती गेलेत फर्स्ट इनिंग मध्ये? तीन चेंडू शिल्लक, 5 धावांची अजून देखील आवश्यकता. पहिल्या सत्रामध्ये मला असं वाटतं की 1 विकेट गेला होता आणि आता 2 विकेट गेलेत. म्हणजे त्या अनुषंगाने जर आता आपण पाकलं तर या 5 बनवायच्याच आहेत. मिस्टामिंग हवेमध्ये पुल करण्याचा प्रयत्न, गोलंदाज पोहोचतात. कॅच इथे पकडली जाईल. मॅच मध्ये आता ट्विस्ट. आता 2 मध्ये 5. धावांची आवश्यकता. बघा जेव्हा आपण सेकंड ओव्हर पाकले होते ज्याच्यामध्ये 3 षटकार देखील आपण पाकले होते, त्यानंतर असं वाटलं की 12 मध्ये 18चं समीकरण उरलं, फार इझी आहे, इझिली चेज होईल. जय म्हात्रे बॅटिंगसाठी गेलेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे की 2 मध्ये 5 बघा हवे आहेत. आणि जर षटकार येतोय जयचा बॅटमधनं तर प्रणय म्हात्रे जे ज्यांचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. बट सध्या सगळीला 500 साठी नव्हे तर आपल्या टीमसाठी इथे मोठा फटका आलाच पाहिजे ही अपेक्षा सध्या सगळीला केविन 11 टीम ठेवत आहे. बट मॅच फार चांगली रंगली, कारण अंतिम षटकापर्यंत आपण ही
लढत इथे पाहतोय. लास्ट ओव्हर थ्रिलर सध्याचा घडीला 2 चेंडू, आता 5 धाब्यांची आवश्यकता. लास्ट ओव्हर थ्रिलर आहे, बट लास्ट बॉल थ्रिलर असेल का? 2 मध्ये 5 इथे बनवायचे आहेत. काय लढत आतापर्यंत या मॅच मध्ये परी 11 टीमने देखील दिली, त्यांचं देखील कौतुक करूया. कारण बघा सेकंड ओव्हर मध्ये फार रन्स गेल्या, बट त्यानंतर लास्ट ओव्हर मध्ये कमबॅक, फुल लेंथ क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. म्हणजे आता 1 चेंडू शिल्लक, 5 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे आता इथे गोल्डन सिक्सरच हवा आहे, बिकॉज विकेट्सचा जर आपण विचार केला तर 3 विकेट्स गेले तसं मला वाटतंय, आणि पहिल्या इनिंग मध्ये 1च विकेट गेली होती. त्या अनुषंगाने आता 5 कंपल्सरी बनवायच्याच आहेत. 1 चेंडू, 5 धाब्यांची आवश्यकता. काय सामना इथे रंगला, पण अजून देखील प्रश्न हाच की जिंकेल कोण, असा पहिलाच दिवस. आणि खऱ्या अर्थाने बाळगावचा क्रिकेट किती उंच आहे, किती मोठा आहे, आणि काय क्वालिटी आहे बाळगावच्या क्रिकेटची, ती या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघ सध्याच्या घडीला ब्रँड ऑफ क्रिकेट खेळतात, पण विजयाचा निकाल कोण अशा बाजूने इथे लागेल, कोण जिंकेल ही मॅच. शेवटचा 1 चेंडू, आता 5 धाब्यांची आवश्यकता इथे असेल. स्ट्रायकिंग एंड वरती जय म्हात्रे. तर म्हटलं जातं ना की आयुष्य प्रत्येकी झिरोला एकदा हिरो बनण्याची संधी देते, आणि हिरो बनण्याची आता ही संधी या बॅटरकडे आहे. पण तो हिरो बनेल का, की लास्ट बॉल चांगल्या पद्धतीने टाकून गोलंदाज सुचित, सुमित आपल्या टीमला इथे मॅच जिंकून देतील का? 1 बॉल, 5 धाब्यांची आवश्यकता. चला आता जास्त वेळ खर्च होतोय, विनंती असेल, जास्त वेळ खर्च होतोय. शेवटचा बॉल, 1 बॉल 5. शेवटचा बॉल फुल लेंथ होता, आणि अशा प्रकारे हा सामना लास्ट बॉल थ्रिलर शेवटच्या चेंडू पर्यंत येऊन इथे बाजी मारली टीम परी 11 ने. सो अभिनंदन टीम परी 11 अँड हार्ड लक टीम केविन 11. एका मोमेंटला या मॅच मध्ये फार पुढे होते, बट काहीशा मिस्टेक झाल्या. 40+11 संपूर्ण टीम आपण व्यासपीठाजवळ या, विनंती असेल. 40+11 संपूर्ण टीम आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच